शेतकरी बांधवांनो, आज आहे 30 नोव्हेंबर आणि उद्या 1 डिसेंबरपासून राज्यामध्ये तीव्र अशी थंडीची लाट असणार आहे. ती कोणत्या जिल्ह्यामध्ये असू शकते या संदर्भाची आपण महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्यासोबतच चक्रीवादळाची देखील अपडेट, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की या ठिकाणी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जर आपण सध्याची चक्रीवादळाची स्थिती जर बघितली तर अगोदर जे श्रीलंकेच्या आसपास होतं ते आता काहीसं पुढे सरकलेलं आहे. आंध्र प्रदेशपर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं आहे. काही अंश त्याचा जो असेल तर आपल्याला समुद्रामध्ये बघायला मिळत आहे, परंतु बहुतांश ठिकाणी जो असेल तर जमिनीवरती आहे. त्यामुळे याची तीव्रता साहजिकच ओसरलेली आहे आणि ते जे असेल तर डीप डिप्रेशनपर्यंत आहे. आज रात्री आणि उद्यापर्यंत अजून याची या ठिकाणी तीव्रता ओसरण्याची शक्यता अधिक आहे. त्याच्या प्रभावाखाली जर बघितलं तर राज्यामध्ये ढग आपल्याला बघायला मिळत आहे. खास करून नाशिक, धुळ्याचा काही भाग, जळगाव आणि ठाण्यापर्यंत, पालघरपर्यंत ढगाळलेलं हवामान आहे. पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही. त्यानंतर पूर्व विदर्भाच्या आसपास चांगल्यापैकी घनदाट असं ढगाळलेलं हवामान आहे. चंद्रपूर आणि यवतमाळचा काही अति दक्षिणेकडील जो भाग आहे, एकदम थोडासा तेलंगणाच्या आसपास जो किनारपट्टीला आहे, काही ठिकाणी हलकेसे बारीक थेंब या ठिकाणी पडलेले असतील. अशा प्रकारचं हवामान या ठिकाणी सध्या आहे. आणि आता जे ढगाळलेलं हवामान आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या आसपास किंवा दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्राच्या आसपास बघायला मिळत आहे. तर ही जशी जशी रात्र होईल तसं तसं हे निवळून जाण्याची शक्यता अधिक आहे आणि थंडीची लाट जी असेल तर राज्यामध्ये चांगल्यापैकी या ठिकाणी सक्रिय होण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे. जर आपण बघितलं तर आज उद्या सकाळी कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी थंडी असेल किंवा पुढील 2-3 दिवसामध्ये देखील जे असेल तर पुणे, यासोबत सातारा, सांगलीचा देखील काही विभाग, पुणे, त्यासोबत धाराशिव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, ठाण्याचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी तीव्र अशी थंडीची लाट राहील. जवळपास आपल्याला 8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येण्याची शक्यता आहे. 8 ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान काही ठिकाणं असे असू शकतात की ज्या ठिकाणी आपल्याला 7-7.5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान देखील या ठिकाणी तापमान बघायला मिळेल. 7.5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि या पाठोपाठ जे असेल तर आपल्याला बीड, या सोलापूर, हिंगोली, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूरचा काही विभाग, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी चांगल्यापैकी थंडीचा अंदाज आहे. जवळपास 9, 10, 11 अंश सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी देखील तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच जवळपास राज्यामध्ये चांगल्यापैकी थंडीची लाट आहे आणि ही जी असेल तर 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर पर्यंत राहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. 4 डिसेंबरला देखील काही ठिकाणी थंडी थोड्या भागात जाणवू शकते, परंतु या 3 दिवशी चांगल्यापैकी थंडी असेल. या अगोदर देखील अंदाज दिलेला होता की डिसेंबरची सुरुवात ही तीव्र अशा थंडीच्या लाटेने होण्याची शक्यता अधिक आहे. बाकी दक्षिणेकडील भागामध्ये जे असेल थंडावा जाणवेल किंवा थंडी जाणवेल, परंतु उत्तरेकडील विभागापेक्षा या ठिकाणी कमी राहील. 12 अंश सेल्सिअसच्या आसपास दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास आणि मराठवाड्याच्या आसपास देखील काहीशी थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे. आणि विदर्भाच्या पूर्वेकडील विभागामध्ये ढगाळलेलं हवामान आहे. त्यामुळे या ठिकाणी थंडी भलेही जास्ती पडणार नाही, परंतु जे ढगाळलेलं हवामान आहे हे काहीसं निवळेल किंवा काही ठिकाणी राहण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी अगदी सकाळी सकाळी थंडावा हवामानामध्ये जाणवण्याचा अंदाज आहे. यासोबत वारे देखील असेल. त्यामुळे उद्या दिवसा देखील पूर्व विदर्भामध्ये थंडी जाणवण्याची जास्त शक्यता आहे किंवा थंडावा वातावरणामध्ये जास्त प्रमाणात असेल. किनारपट्टीला जे असेल तर मुंबईपर्यंत काहीसा पारा घसरेल, म्हणजेच 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 15 अंश सेल्सिअसपर्यंत देखील नवी मुंबईच्या आसपास या ठिकाणी येऊ शकतो. ही झाली थंडी संदर्भाची माहिती. यानंतर आपण जर काल जो व्हिडिओ दिलेला होता किंवा जी काल मान्सून संदर्भाची माहिती होती, मान्सून 2026मध्ये दुष्काळाचं सावट, पावसाचं वितरण कसं राहील या संदर्भाची माहिती, तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की आपण या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे, कोणत्या महिन्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याच व्हिडिओवरती काही शेतकरी बांधवांच्या कमेंट आहेत, ज्यामध्ये मुंजाजी शिंगारे यांनी म्हटलं आहे की मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे. 3 वर्ष झालं मी अंदाज बघतोय. म्हणजे शेतकऱ्यांचे या ठिकाणी अनेक वर्षाचे अनुभव आहे. त्या अगोदर आपण व्हॉट्सअपवरती देखील शेतकऱ्यांना सातत्याने अनेक वर्षापासून अंदाज दिलेले आहेत. यानंतर बाबासाहेब पवार म्हणताय की खूप छान सुंदर अंदाज सर. त्यानंतर मल्लिकार्जुन रोकडे म्हणतात की सर तुमचा अंदाज खात्रीलायक असतो. तुमचा अंदाज, तुमचा अनुभव खूप भारी आहे. बापूसाहेब चव्हाण पाटील हे देखील सर तुमच्या अंदाजावर 100% खात्री आहे. त्यानंतर दत्ता रोबदे
धन्यवाद मानलेत. तात्याराव शेळके सातत्याने हे अंदाज बघत असतात. सिल्लोड तालुक्यातून आहे. मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे 2026 अंदाज सांगितल्याबद्दल. त्यानंतर राजेसाहेब कदम जे आहेत यांनी देखील धन्यवाद या ठिकाणी मानलेले आहेत. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे. WhatsAppवरती पण आपण अनेक वर्षापासून देतोय. जवळपास 8 वर्षे 9 वर्षे झाले 2018 पासून अंदाज देतोय. तेव्हा देखील शेतकऱ्यांना विश्वासाचेच अंदाज दिलेले आहेत. आता देखील अनेक वर्षापासून यूट्यूबवरती आपले अंदाज आहेत. खूप छान प्रकारे तुमच्यापर्यंत अंदाज पोहोचतात. त्यामुळे अशाच प्रकारचे विश्वासाचे अंदाज तुम्हाला बघायचे असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ज्या अर्थी चॅनल सबस्क्राईब करताय एवढ्या विश्वासानं, त्याचं कारण म्हणजे तुमच्यासोबत आहे आपला हवामान अंदाज. धन्यवाद.